Hello, good afternoon, all of you. Firstly, enter your roll number in the chat box with your teacher. Hello. Okay. Good afternoon, all of you. So, in previous lecture, we have started probability. In this probability topic, we have started the problem type on playing cards. Okay. So, how many examples we have done on this? Is anybody? Can you tell me?
किती एक्झाम्पल झाले प्लेइंग कार्ड्स वरती? हॅलो, हो, ओके ओके. So let's take more example on this. Salt. That's all. Write down example. I will give you two examples and you have to share me your answer in the chat box. The probability that card drawn from a pack of 52 cards, 52 cards will be diamond or king is. Four options. 4 upon 7. Okay, 4 upon 13. Option number B. 2 upon 13. Option number C. 1 by 13. Option number D. 1 upon 52. Okay. So tell me what are the events? Events काय आहेत सांगा? Yes. How many events are given in this example? 2 events are there. Okay. So what kind of output we require here? Okay, आपल्याला आउटपुट काय पाहिजे? एक तर डायमंड पाहिजे. ओके, तर ते कार्ड कसं पाहिजे? एक तर डायमंड पाहिजे किंवा किंग पाहिजे. ओके, सो देर आर टू events. Okay, and in these two events, tell me whether they are mutually exclusive or mutually non-exclusive. कोणत्या टाइपचे इव्हेंट्स आहेत हे? त्यांच्यामध्ये कॉमन काय आहे का? Yes. One king is common. Events are mutually just wait. Yes. Tell me. Exclusive or non-exclusive? Mutually exclusive means both the events are, there is no common terms in the event. Okay, mutually exclusive म्हणजे कोणतीही common terms नाहीये, त्याला आपण mutually exclusive. नॉन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन येतात टर्म्स. ओके, कोणते तरी कार्ड्स कॉमन येतात, त्यांना आपण म्हणतो नॉन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. ओके, आता डायमंड आहेत. हाऊ मेनी डायमंड कार्ड्स टोटल? हाऊ मेनी डायमंड कार्ड्स? 13. 13 diamond cards are there. Okay, and second event is we want king. ओके, म्हणजे डायमंड मध्ये किंग येतोच, याच्यामध्ये एक किंग येणारच. ठीक आहे, सो इन दिस टू, हे हा एक इव्हेंट झाला E2, हा एक इव्हेंट आहे E1. देर इज अ कॉमन कार्ड इन द टू इव्हेंट्स E1 and E2. ओके, सो दीज टू इव्हेंट्स, या दोन इव्हेंट्सला काय म्हणायचंय आपण? नॉन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरसेक्शन मध्ये काहीतरी टर्म्स येतात. ठीक आहे, सो E1 इंटरसेक्शन E2, कोणती टर्म येणार आहे? किती कार्ड्स येणार आहेत? हाऊ मेनी कार्ड्स आर देयर?
Yes. Can you listen my voice clearly? बोला. इवन इंटरसेक्शन E2 डायमंड कार्ड्स आणि किंग्स असतात टोटल 4. 52 कार्ड मध्ये 4 किंग्स असतात आणि डायमंड कार्ड्स मध्ये 13 डायमंड कार्ड्स असतात. त्यात एक किंग असतोच. ठीक आहे. सो यांच्या दोघांमध्ये कॉमन किती आहेत कार्ड्स? एक कार्ड कॉमन आहे. सिंपल. इवन इव्हेंट आपण समजा कन्सिडर केला. इवन इज अ कार्ड ऑफ डायमंड. ओके. इवन इव्हेंटला आपण कन्सिडर केलं कार्ड ऑफ डायमंड. E2 ला आपण कन्सिडर केलं कार्ड ऑफ किंग. ओके. तर आपल्याला कोणती प्रोबॅबिलिटी फाइंड करायची? वी आर गोइंग टू फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज आयदर डायमंड ऑर किंग. आता आपल्याला माहिती आहे जर ऑर हा वर्ड असेल, दोन इव्हेंट मध्ये ऑर हा वर्ड असेल तर आपण काय करतो? प्रोबॅबिलिटीची ऍडिशन करतो. ठीक आहे. म्हणजे इथे प्रोबॅबिलिटी फाइंड करताना आपल्याला ऍडिशन रूल यूज करायचा असतो. ठीक आहे. सो व्हॉट इज दॅट ऍडिशन रूल? कॅन यू टेल मी? इज एनीबडी? ऍडिशन रूल मी सांगितलंय. काय ऍडिशन रूल? हॅलो. येस. Who is going to tell me addition rule? Yes. Probability of even P of A is union equal to P of A plus P of B. P of even एक ए बी कन्सिडर करा किंवा आपण इथे इवन E2 नाव दिलेलं आहे. नो प्रॉब्लेम. P of even प्लस P of E2. दिस इज ऑल्सो ऍडिशन रूल. पण हा ऍडिशन रूल कधी अप्लाय करायचा? ज्यावेळेस E1 आणि E2 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील, म्हणजे त्यामध्ये काहीच कॉमन टर्म नसणार आहे, त्यावेळेस आपण हा रूल यूज करतो. ओके. आणि सेकंड ऍडिशन रूल एक आहे. कोणता आहे तो सेकंड ऍडिशन रूल? P of E1 union E2 is equal to probability of E1 plus probability of E2 minus probability of E1 intersection E2. Okay, that these two are the addition rule. ओके. सो हे कधी यूज करायचं? ज्यावेळेस E1 E2 मध्ये काहीतरी कॉमन टर्म्स असणार आहेत. ठीक आहे. आणि हे E1 E2 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील त्यावेळेस हा रूल यूज करायचा. ठीक आहे. सो सिम्पली हा रूल यूज करायचा आपल्याला. सांगा. टुवर्ड्स द सोल्युशन. ओके. सो टेल मी E1 म्हणजे काय? तुमचं गेटिंग डायमंड कार्ड. सो N of E1 सांगा काय असणार आहे? N of E1. हाऊ मेनी डायमंड कार्ड्स आर देअर? 13 diamond cards are there. So we are going to pick up one card randomly. Okay. So in how many way you can select the one card from 13 diamond cards? 13 C1. Okay. मग हे तुमचं झालं elements in E1 event. Okay. हे किती झालं मग? 13. नाउ E2. व्हॉट इज युअर E2? मी आता सांगितलं E2 इव्हेंटला तुम्ही कार्ड ऑफ किंग मानलं. ठीक आहे. E2 इव्हेंट म्हणजे कार्ड ऑफ किंग. सो तुम्हाला एक कार्ड सिलेक्ट करायचंय. सो N ऑफ E2 किती असणार आहे सांगा मग? टोटल किती किंग कार्ड आहेत? 4. त्यातला तुम्ही एक सिलेक्ट करणार आहे 1. सो इन हाऊ मेनी वे यू कॅन सिलेक्ट 1 किंग आउट ऑफ 4? इन 4C1 वे. ओके. सो 4C1 4. Okay. Now tell me N of E1 intersection E2. N of E1 intersection E2 म्हणजे काय? E1 आणि E2 मध्ये कोणतं कॉमन कार्ड आहे? एकच कॉमन कार्ड आहे. ठीक आहे. सो म्हणजे हा डायमंड मध्ये एक किंग आहे आणि या 4 किंग मध्ये डायमंड किंग आहे. सो हे डायमंड किंग कॉमन आहे दोन्ही. ठीक आहे. सो नाउ मूविंग टुवर्ड्स द रूल. व्हॉट इज द ऍडिशन रूल? E1 union E2. So probability of getting either diamond card or a king card. Okay. Probability of E1 plus probability of E2 plus
minus probability of E1 intersection E2. Okay. So now tell me what is probability of E1? What is the formula? Probability of, what is the probability formula? Favorable outcomes divided by total number of outcomes. त्याच्या आधी मला sample space सांगा किती असणार आहे sample space? Out of 52, how many cards you are going to select? एक कार्ड सिलेक्ट करायचंय. So sample space किती झाली? 52C1. Okay. In how many way you can select one card amongst 52 cards? 52C1 way. Okay. 52C1 ची व्हॅल्यू किती झाली? 52. So सांगा probability of E1 काय असणार आहे? N of E1 divided by total number of outcomes plus N of E2 divided by total number of outcomes minus N of E1 intersection E2 divided by total number of outcomes. Okay. त्यांच्यात कॉमन काहीतरी येते त्यामुळे ते सबस्ट्रॅक्ट करावं लागेल कॉमन थिंग. ठीक आहे. सो N of E1 is 13, 52 plus 4, 52 minus 1. Okay. So tell me what is your answer? 13 plus 3, 16 divided by 52. किती येणार मग आन्सर? 4 4s are 16, 4 1s are 4, 4 3s are 12. Okay. So what is your probability of E1 union E2? Probability of E1 union E2 चा अर्थ काय? Probability of getting diamond card or king. Okay. हे दोन इव्हेंटला आपण E1 E2 म्हटलेलं आहे. ठीक आहे. So that probability is 4/13. So tell me which option is correct. Option number A. Okay. Option number A. Okay. किंवा सिम्पली तुम्ही कसं सॉल्व करू शकता हे एक्झाम्पल? सिम्पली मला सांगा आता एका सेंटेन्स 3 सेंटेन्स मध्ये तुम्हाला आन्सर मिळते याचा. जस्ट टेल मी फेवरेबल आउटकम्स किती असणार आहेत तुमचे? प्रोबॅबिलिटी ऑफ E, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग डायमंड और किंग यांना आपण एकच इव्हेंट मानलं. ठीक आहे. मग आता मला सिम्पली सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग डायमंड कार्ड किती आहे? डायमंड कार्ड सांगा. 2 स्टेप मध्ये तुम्ही विदाउट हा फॉर्म्युला यूज न करता सुद्धा सॉल्व करू शकता. सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग डायमंड कार्ड. सो टेल मी, एक मिनिट. हा मग त्याच्या आधी मला सांगा N of E divided by N of S हा प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे. N of E सांगा किती असणार आहे? फेवरेबल आउटकम तुमचे किती असणार आहेत सांगा. येस. डायमंड कार्ड्स how many diamond cards? Yes. 13 डायमंड कार्ड आहेत त्यातला तुम्ही 1 सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. आता इथे और आहे की नाही? और आहे इथे डायमंड किंवा किंग पाहिजे. सो इथे ऍडिशन घेणार आपण. ठीक आहे. 13 एक कार्ड सिलेक्ट केलं 13 मधून, पण आता किंग पण तुम्हाला पाहिजे किंवा किंग पाहिजे. ठीक आहे. मग आता किंग ऑलरेडी या 13 मध्ये एक किंग आहेच, म्हणजे त्या एक किंगची पॉसिबिलिटी आपण इथे घेतलेली आहे. ठीक आहे. मग तो एक किंग सोडून द्यायचा. सो इथे किती राहिले किंग? 3C1. ओके. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स 52. ठीक आहे. म्हणजेच किती आलं हे? 13 प्लस 3 डिवायडेड बाय 52 म्हणजे 16 डिवायडेड बाय 52. दॅट मीन्स 4/30. या वेळी तुम्ही सुद्धा जाऊ शकता. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. 13 डायमंड आहे त्यातलं एक सिलेक्ट केलं आपण. किंवा आहे तर आपल्याला माहिती आहे एक ट्रिक आहे. किंवा म्हटलं की ऍडिशन घेतो आपण.
किंवा आपल्याला किंग पाहिजे. आता किंग 4 नाही आहेत, त्या 4 मधला एक या 13 मध्ये ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे तो घ्यायचा नाही इथे, कारण का रिपीट होतोय तो कार्ड परत. ठीक आहे, सो आपण घेतानाच इथे तो डिलीट केला. कोणता? डायमंडचा किंग घेतला नाही, इन्क्लूड केला नाही याच्यात. ठीक आहे, सो राहिले किती किंग? 3 किंग मधून आपल्याला एक किंग घ्यायचे. सो 3C1 वेनी तुम्ही घेऊ शकता. सो yes, same answer we got. Okay, so you can go in this way also, or you can go to find the answer by using this formula also. Both the meaning is same. So write down. For your understanding, write down this formula. When we use this formula, if E1 and E2 are mutually exclusive, mutually exclusive, and we use this formula for addition for such kind of problem. If E1 and E2 are non-mutually exclusive. Exclusive. Okay. In this way, we use this addition rule. Okay. Write down the solution in both the way by using formula and by using this shortcut way. Okay. Overwriting. Hello. झालेलं? Yes.
Rishikesh, overwriting. Yes, ma'am. Moving on towards next question. From the pack of 52 cards, 52 cards, two cards are drawn. आता टू कार्ड सिलेक्ट करायचे आपल्याला. ठीक आहे. सो टू कार्ड्स आर ड्रॉन together. Two cards are drawn together at random. At random. What is the probability of both the cards being king? Both the cards being king. ओके. आता मला सांगा इथे इव्हेंट किती दिलेले आहेत. ओके, सांगा. हाऊ मेनी इव्हेंट्स आर गिवन? एकच इव्हेंट आहे. कोणता इव्हेंट आहे? कार्ड बीइंग किंग. ठीक आहे. एकच इव्हेंट आहे, त्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. जस्ट अ सिंपल क्वेश्चन. टेल मी द आन्सर. Try to solve this. Option number A, B, C, D options are given to you. And enter your answer in the chat box. Be fast. Simple, within 2 steps you got the answer now. Because only one event is given to you and you have to find the probability of that occurrence of an event. Which event is given to you? Card being king. Okay. कार्ड तुम्हाला जे ड्रॉ केलेले आहेत तुम्ही ते तुम्हाला किंग पाहिजे. ठीक आहे. सो फेवरेबल आउटकम्स काय येणार आहेत सांगा. व्हॉट आर द फेवरेबल आउटकम्स? येस. चला रिप्लाय करा. फेवरेबल आउटकम्स किती असणार? सिंपल क्वेश्चन. गर्ल्स, व्हाट हॅपन? Everything is going for you. Reply right. Sai. Nakshi. So look at what is the favorable outcomes? Slightly replied answer. Number D. Okay. Come on, Many. So now reply correct answer. Shubham also replied. What about Ramil? Favorable outcome. कोणीही अनम्यूट व्हा आणि मला फेवरेबल आउटकम्स किती असणार आहे? Yes, Meenakshi, what is favorable outcomes?
फेवरेबल आउटकम्स म्हणजे तुम्ही समजा आता इवन हा इव्हेंट गेटिंग कार्ड ऑफ किंग हा जर तुम्ही कन्सिडर केला, ओके. सो व्हॉट इज एन ऑफ ई? किती कार्ड्स आहेत किंग? किंग कार्ड्स किती आहेत? 4 आहेत की नाही? टोटल 4 कार्ड्स आहेत. किंग किती आहेत? 4 असतात 52 कार्ड्स मध्ये, ठीक आहे. सो 4 मधून आपल्याला 2 रँडमली सिलेक्ट करायचे, कोणतेही 2 कार्ड सिलेक्ट करायचे, ठीक आहे. सो इन हाऊ मेनी वे यू कॅन सिलेक्ट दीज कार्ड्स? 4C2 ways, ठीक आहे. सो एन ऑफ ई दॅट मीन्स फेवरेबल आउटकम्स तुमचे किती असणार आहे? 4C2, ओके. सिलेक्शन आहे इथे. सिलेक्शन म्हटलं की आपण कॉम्बिनेशनचा कॉन्सेप्ट यूज करतो, ओके. सो आउट ऑफ 4 किंग यू हॅव टू सिलेक्ट एनी 2 किंग्स. इथे असं मेन्शन केलंय का की बाबा तुम्हाला हर्ट किंग पाहिजे किंवा डायमंडचाच किंग पाहिजे किंवा क्लबचाच किंग पाहिजे, असं काही मेन्शन केलेलं नाही, ठीक आहे. म्हणजे तुम्ही 4 पैकी तुम्हाला कोणतेही 2 किंग पाहिजे, ठीक आहे. हे तुमचं फेवरेबल आउटकम्स आहे. सो 2 किंग यायची काय कसे सिलेक्शन होणार आहे 2 किंगचं? अमंगस्ट 4 इन 4C2 वेनी तुम्ही सिलेक्ट करणार आहे, ठीक आहे. 4C2 वे म्हणजे इथे आन्सर किती असणार आहे? 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 minus 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हिअर यू गॉट 4C2 म्हणजे इथे किती येणार आहे? 4 3 2 1. 4 फॅक्टोरियल म्हणजे 1 to 4 चं प्रोडक्ट. 2 into 2 2 to get cancel. Here 6. 4C2 ची व्हॅल्यू 6 आली. Tell me n of s. What is total number of sample space? Yes, sample space किती असणार आहे सांगा? सॅम्पल स्पेस म्हणजे काय? ऑल पॉसिबल आउटकम्स इज कॉल्ड एज सॅम्पल स्पेस, ठीक आहे. मग आता तुम्हाला 52 मधून टोटल कार्ड्स किती आहेत तुमचे? 52. मग 52 मध्ये 52 मधून तुम्ही 2 सिलेक्ट करणार आहे, ठीक आहे. मग तुमची सॅम्पल स्पेस काय असणार आहे? बोला, सॅम्पल स्पेस काय असणार आहे? वन ऑफ माय सिंपल क्वेश्चन. व्हॉट इज युअर सॅम्पल स्पेस? येस Saili, what is my here? What is sample space? Okay, 52C2 that is your sample space. कारण का तुम्हाला 2 कार्ड सिलेक्ट करायचे, सो टोटल कार्ड्स आर 52. मग टोटल इथे येणार, इथे कलेक्शन. सो ऑल पॉसिबल आउटकम म्हणजे 52 मधून तुम्ही 2 सिलेक्ट करताय, सो 52C2, ठीक आहे. सो 52 फॅक्टोरियल divided by 52 minus 2, that means 50 factorial into 2 factorial. 52 factorial can be written as 52 into 51 into 50 factorial divided by 50 factorial into 2. Okay, 50 50 get cancelled. So how many remaining here? It's a 4 2 6 12. Product काय येतं बघा? 26 into 51. How much you got here? 26 into 51. सांगा काय आहे ना? 1326. 1326. 1326. Okay. This is your all possible outcome. Okay, म्हणजे 1326 म्हणजे काय? की 1326 वे आहेत की तुम्ही 2 कार्ड सिलेक्ट करू शकता इतक्या वेनी. ओके, आउट ऑफ 52 कार्ड मधून जर तुम्हाला 2 कार्ड सिलेक्ट करायचे असेल तर एवढे वे आहेत ते 2 कार्ड सिलेक्ट करायचे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला ते किंगच पाहिजे असतील तर तुमचा फेवरेबल आउटकम काय आहे? 6. म्हणजे तुम्ही 6 वेनी 2 किंग कार्ड सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. मग आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड करायची? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग किंग कार्ड याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. फेवरेबल आउटकम्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स. Here you got 6 divided by 1326. So 6 ने भाग जातो I think. 6 2 12 6 2 12 6 1 6. So 1 1
1 divided by 221. Okay, so option number B is correct. This manner we are going to solve the examples on card. चलो, moving towards next question. झालं सर्वांचं लिहून? लिहून घ्या सर्वांनी. चलो, next example. Little bit different but same kind of example. Two cards are drawn. आता सगळ्यांनी सॉल्व करायचे आहे, रिप्लाय करायचे आहे मला. Two cards are drawn. Together from the pack of two cards. Two cards. The probability that one is spade. Okay, one is spade and one is hurt. Is okay. Options are given to you: A, B, C, D. Options: 3/20, 29/34, 47/100, 13/100. Tell me answer. Okay, those event आहेत. First event is what? Getting a card of spade. Okay, what is your first event? Getting a card of spade. One card is spade. Okay, आता तुम्हाला randomly two cards pick करायचे. Select. त्यातलं एक तुम्हाला स्पेडच पाहिजे आणि एक कोणतं पाहिजे? हर्ट पाहिजे. ठीक आहे, मग आता इथे बघा दोन इव्हेंटची प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे. मग दोन इव्हेंट कशाने कंजंक्शन काय आहे दोन इव्हेंट मध्ये सांगा? अँड आहे की नाही? हे बघा अँडने जोडलेला आहे इव्हेंट्स. ठीक आहे, मी एक ट्रिक सांगितलेली आहे. whenever there is and word then we take the yes काय असणार आहे? अँड असलं की काय असतं? मल्टिप्लिकेशन. व्हेरी गुड. अँड असेल तर प्रोबॅबिलिटीची मल्टिप्लिकेशन येणार आहे. ठीक आहे, आणि ऑर असेल तर ऍडिशन. मग आता इथे बघा, सपोज आपण ए कॅपिटल ए ला म्हटलं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग स्पेड, sorry, card of getting spade card. Spade card. Okay. Suppose B is the event getting hurt. Okay. So tell me, what is N of E? N of E. N of A. Number of elements in A event. Okay. आता तुम्हाला स्पेड पाहिजे, एक कार्ड स्पेड पाहिजे. किती टोटल स्पेड आहे? 13 आहे. 13 मधलं एक स्पेड पाहिजे. सो हे किती वेळी तुम्ही सिलेक्ट करू शकता? वन कार्ड आउट ऑफ 13 इन 13 सी वन वे. ओके, दॅट मीन्स 13. ओके, आणि एन ऑफ बी काय पाहिजे तुम्हाला? हर्ट. एक दुसरं कार्ड आहे ते हर्टच पाहिजे. ठीक आहे, सो इन हाऊ मेनी वे यू कॅन सिलेक्ट दिस वन कार्ड? 13C1, same 13. Okay, therefore probability of getting
Probability of getting one is dead and one is hurt. One is hurt is equal to probability of A into probability of B. ओके, दोन्ही मध्ये अँड आहे त्यामुळे इथे मल्टिप्लिकेशन असेल. ओके, सो टेल मी व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ए. त्याच्या आधी सांगा एन ऑफ एस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती असणार आहे. स्पॅन सॅम्पल स्पेस. येस, व्हॉट इज युअर सॅम्पल स्पेस. कार्ड सिलेक्ट करायचे तुम्हाला, 2 कार्ड सिलेक्ट करायचे. सो हाऊ मेनी वे यू कॅन सिलेक्ट. 52 C2 वेनी तुम्ही सिलेक्ट करणार आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 52 C2. 52 C2 ची किती येते आन्सर. 1326 ना. 1326 आन्सर हियर. 52 C2 ची व्हॅल्यू 1326. राइट. सो हियर put probability of A means n of A divided by n of S, total favorable outcome divided by total number of outcomes. Here n of B divided by n of S. So n of A is 13 divided by 1326 into 13 divided by 1326. So what is the answer? The answer काय था? Calculation करा. डी ऑप्शन. डी. डी येते का? हाँ, yes, correct. डी है. Check the answer. Answer is D. Correct. 1 divided by. Okay. So here option number D is correct. ज्यावेळेस दोन इव्हेंट मध्ये अँड हे कंजंक्शन असतं, अँड असतं, त्यावेळेस आपण त्यांच्या प्रोबॅबिलिटीची मल्टिप्लिकेशन घ्यायची. मी एक सांगितलेली ट्रिक. आणि ज्यावेळेस ऑर असतं, लाईक बघितलं आपण इथे बघा, ज्यावेळेस तुम्हाला ऑर असणार आहे दोन इव्हेंट मध्ये, हे बघा इथे ज्यावेळेस ऑर असतं त्यावेळेस दोन प्रोबॅबिलिटीची काय असते, ऍडिशन असते. येते का लक्षात. ऍडिशन असते. ओके, सो कीप दिस short trick in your mind. Okay, moving towards next question. If your writing is over, then tell me. So, I will give you 2 questions. Next, 2 क्वेश्चन देणार आहे. सगळ्यांचे आन्सर मला चॅट बॉक्स मध्ये त्यांचे आन्सर रिप्लाय करा. 2 cards are drawn. From a pack of 52 cards. From a pack of 52 cards. The probability that either both are red or आता और आहे मध्ये, ठीक आहे, और both are kings, or both are kings, और आहे मध्ये, ठीक आहे. ऑप्शन्स आहे. फक्त बघायचं दोन इव्हेंट मध्ये कॉमन काय येते का बघायचं. कॉमन नसेल तर सिम्पली त्यांची
ऍडिशन घ्या. ठीक आहे, कॉमन असेल तर तो कॉमन पार्ट तुम्हाला हे करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ऍडिशन रूल कोणता यूज करावा लागेल, E1 युनियन E2 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ E1 प्रोबॅबिलिटी ऑफ E2 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ E1 इंटरसेक्शन E2 हा रूल यूज करावा लागेल. ठीक आहे, ऑप्शन्स आर गिवन टू यू. 7/13, B 3/26, C 63/221, option number D 55/221. Okay, this is one question. Second question is, so solve this question and answer. Give me correct option. Can share me your answer in the chat box. Solve this and share me your answer in the chat box. Be fast. I will give you 5 minutes. चलो सगळ्यांनी रिप्लाय द्यायचे मला. Enter your answer in the chat box, all of you. Yes, you can obtain the answer within 2 steps. 2 स्टेप मध्ये तुम्हाला आन्सर मिळते, असे क्वेश्चन्स आहेत. I will give you solution of first example. ठीक आहे, 2 कार्ड सिलेक्ट करायचे तुम्हाला फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी दॅट आयदर बोथ आर रेड. दोन्हीही एक तर रेड पाहिजे किंवा दोन्हीही किंग्स पाहिजे. ठीक आहे, सांगा जर ई तुमचा इव्हेंट असेल, गेटिंग कार्ड रेड और किंग, याला आपण काय म्हटलं, इव्हेंट मांडले. मग एन ऑफ ई किती असणार आहे सांगा, एन ऑफ ई
सांगा रेड कलरचे 2 कार्ड्स मिळण्याची वे किती असणार आहेत सांगा. किती वेनी आपण सिलेक्ट करणार 2 कार्ड्स, 2 रेड कार्ड्स. हाऊ मेनी वे? हाऊ मेनी रेड कार्ड्स आर देयर? रेड कार्ड्स किती असतात? 13 रेड कार्ड्स. 13 रेड कार्ड्स असतात, त्यातनं तुम्हाला 2 सिलेक्ट करायचे. सो 13C2 येणार. ठीक आहे. आता 2 इव्हेंटमध्ये ऑर आहे. सो ऑर ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण ऍडिशन घेतो माहिती आहे. आता तुम्हाला रेड किंवा किंग पाहिजे. आता किंग किंग इथे 4 घेणार का आपण सांगा. किती घेणार किंग आता इथे? इथे किंग किती घेणार बोला. येस, या रेड मध्ये किंग येणार आहे की नाही तुम्हाला सांगते. 2 किंग्स येणार आहेत. किती किंग्स असणार आहे? 2 किंग्स असणार आहे. एक हर्टचा आणि एक डायमंडचा. ठीक आहे. हे 2 किंग या रेड कलर मध्ये येणार आहेत. ठीक आहे. सॉरी इथे 26 असणार आहे की नाही मग. हा 26 रेड कार्ड्स असणार आहेत. डायमंडचे 13 आणि हर्टचे 13. 13 आणि 13 26 रेड कार्ड आहेत. ठीक आहे. 26 मधले तुम्हाला 2 कोणतेही सिलेक्ट करायचे. मग कोणत्या वेनी तुम्ही सिलेक्ट करणार? 26C2. ठीक आहे. आता तुम्हाला रेड किंवा किंग पाहिजे. आता मग राहिले किती किंग सांगा. किंग किती राहिले? 2 कलरचे तर याच्यात इन्क्लूड आहेत ऑलरेडी. ठीक आहे. मग राहिलेले 2 कलरचे किंग राहिले कोणते? क्लब आणि स्पेड. ब्लॅक कलरचे किंग्स राहिले. आता ते किती वेनी तुम्ही सिलेक्ट करचाल? 2C2 वेनी तुम्ही सिलेक्ट करणार. आता राहिलेल्या 2 किंग मधून तुम्हाला 2 कार्ड सिलेक्ट करायचे. ठीक आहे. मग कोणत्या वेनी सिलेक्ट करणार? 2C2 वे. आणि इथे 26C2 वेनी तुम्ही सिलेक्ट करणार. यांचे ऍडिशन घ्या. इथे एन ऑफ ई येणार आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एन ऑफ एस. एन ऑफ एस किती आहे? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 52C2. 52C2 आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे 13, 26. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग either red or king is n of e divided by total number of outcome. n of e किती येते सांगा. 26C2 plus 2C2. 26C2 ची व्हॅल्यू काय? Well, 26 factorial 26 24 factorial into 2 factorial म्हणजे इथे येणार आहे 24 factorial. सॉरी 26 25 24 factorial divided by 24 factorial into 2. 24 get cancelled. देता है मल्टीप्लिकेशन. Yes. 415 ना. 3 to 5. हाँ 3 26 plus 6 no 3 2 325 325. So इथे प्रोबॅबिलिटी बघा 3 to 5 डिवायडेड बाय 13 26. या वेळी सॉल्व करा. 2 स्टेप मध्ये आन्सर येते. किंवा मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणता फॉर्म्युला ऍडिशन रूल सांगितलेला आहे. E1 in E2 is equal to probability of E1 plus probability of E2 minus probability of E1 intersection E2. या वेळी पण तुम्ही सॉल्व करणार. E1 म्हणजे काय? गेटिंग रेड कार्ड्स. व्हॉट इज E2? E2 आहे गेटिंग किंग कार्ड. आता या रेड मध्ये ऑलरेडी 2 किंग आहेत. मग E1 युनियन E2 किती असणार आहे सांगा. E1 युनियन E2 E1 इंटरसेक्शन E2
दोघांमधले इंटरसेक्शन आहे 2 किंग कार्ड्स. ठीक आहे. मग आता तुम्हाला 2 कार्ड सिलेक्ट करायचे. मग एन ऑफ E1 काय असणार आहे? 26C2. व्हॉट इज युअर एन ऑफ E2? 4C2. आता यांच्यातले इंटरसेक्शन काय आहे? 2 आहे. यांच्या दोघात 2 कार्ड कॉमन आहेत. रेड किंग, सॉरी, डायमंड किंग अँड हर्ट किंग. हे इथं पण येते आणि इथं पण येते. ते मात्र तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. हे आपण सबस्ट्रॅक्ट करतो. ठीक आहे. So n of E1 intersection E2 is equal to 2. आणि त्यातनं आपल्याला 2 कार्ड सिलेक्ट करायचे. क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला 2 कार्ड सिलेक्ट करायचे. सो 2C2 वेने तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे. मग आता फॉर्म्युला बघा. हा फॉर्म्युला कसा येणार आहे? Probability of E1 union E2 is equal to probability of E1 म्हणजे काय? n of E1 divided by n of S plus n of E2 divided by n of S minus n of E1 intersection E2 divided by n of S. ठीक आहे. सो n of E1 आपण माहिती आहे 26C2. 26C2 ची व्हॅल्यू आपण आता फाइंड केली. किती आली? 325 ना? 325 divided by 52C2 1326 plus n of E2 4C2. 4C2 ची व्हॅल्यू किती आहे? 4C2 ची व्हॅल्यू किती आहे? आता आपण कॅल्क्युलेट केली की नाही 4C2 ची व्हॅल्यू? 6 ना? 6. फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करा. 6 होते. 6 डिवायडेड बाय 1326 मायनस E1 इंटरसेक्शन E2 मध्ये E1 आणि E2 यांच्यामध्ये कॉमन पत्ते आहेत की नाही, कॉमन कार्ड्स आहेत ते 2 आहेत. त्यातनं तुम्हाला 2 सिलेक्ट करायचे. सो 2C2 ची व्हॅल्यू 1 येते. सो इथे किती येणार आहे? 1. हे 1 सबस्ट्रॅक्ट करायचे. डिवायडेड बाय 1326. ओके. सो बघा किती येते मग हे. How many we got here? Five, no? 330 divided by 1326. Okay. So in this way, we got the same answer. हा, इथे किती येणार आहे? इथे एन ऑफ ई किती येणार आहे इथे? इथे बघा 26C2 किती आहे? 325 आणि 2C2 1 आहे म्हणजे इथे 326 येणार. ओके. सो 326 मग येता याला भाग जातो बघा 4 ने. आन्सर किती येते? ऑप्शन नंबर डी येतो का? ऑप्शन कोणता येतो सांगा. You're correct. I will check the answer. Option number D येतो इथे 55 divided by 221. Answer is 55 divided by 221.
13 भाग जातो आय थिंक इथे. फोरने डिवाइड करा. 4ने डिवाइड केल्यावर इथे काय येतं? 6ने डिवाइड करा. 6 5 जा 30. 6 5 जा 30. 6ने भाग जातो बघा इथे. 6 2 जा 12. 1 6 2 जा 12. 6 1 जा 6. 6 ठीक है. So option number D is correct. Okay. Similarly, share me your answer of second question also. Second question चे answer पण share करा. Chalo, tell me what is the answer of second question? सेम टाइपचा क्वेश्चन आहे, सॉल्व करा. Two cards drawn करायचे amongst the pack of 52 cards and you have to find the probability that either both are black or both are queen. दोन्हीही ब्लॅक कलरचे पाहिजे किंवा दोन्हीही क्वीन पाहिजे. चलो, share me your answer. Second question. Shubham replied answer of both the question. Okay. Atil Meenakshi replied option number C. Okay. Remaining student, be fast. Okay. Same type of question. Give me reply. Remaining also. The remaining student give me reply.
Okay, so second question, answer is C. 55 divided by 220. Now we'll move towards the problems on balls and bags. Very easy. Problem bag. Okay. So directly we will take one problem. Directly a problem here. Same type of steps we follow in this case also to obtain the solution. So very interesting examples are here. A bag contain 6 black and 8 white balls. Okay, what is given? A bag contains 6 black and 8 white balls. One ball is drawn at a random. One ball is drawn at random. What is the probability that? What is the probability that the ball drawn is white? Ball drawn is white. Okay. Options are given: 3 by 4, 4 by 7, 1 by 8. ठीक है, चलो. Instead of cards, now we are having bag and balls problem. Okay, let us move for the solution. ठीक है, so सांगा total balls किती आहेत bag मध्ये? Total balls किती आहेत? 10. Sorry, 10. 6 plus 8. Total balls in a bag is equal to 6 plus 8. 14 balls. ओके, टोटल 14 बॉल्स. ठीक आहे, सो त्यातला आपण किती बॉल रँडमली सिलेक्ट केलेले आहेत? 1 बॉल आपण कोणताही घेतलेला आहे. ठीक आहे, मग तो जो बॉल आपण बॅग मधून घेतलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे, तो बॉल व्हाईट असण्याची काय प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारली. ओके, सो लेट ई बी द इव्हेंट विच शोज अस गेटिंग बॉल ऑफ व्हाईट कलर. ठीक आहे, मग आता आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे एन ऑफ ई. सांगा किती व्हाईट बॉल्स आहेत? हाऊ मेनी व्हाईट बॉल्स आर देयर? 8 व्हाईट बॉल्स आहेत. त्यातले आपल्याला एक सिलेक्ट करायचं. सो इन हाऊ मेनी वे यू कॅन सिलेक्ट? 8 सी 1 वेनी सिलेक्ट करू शकणार आहे. दॅट मीन्स 8. ठीक आहे, टेल मी सॅम्पल स्पेस. व्हॉट इज युअर सॅम्पल स्पेस? ऑल पॉसिबल आउटकम्स. सॅम्पल स्पेस म्हणजे सगळे पॉसिबल आउटकम्स कन्सिडर करायचे. ओके, सो तुम्हाला 1 बॉल सिलेक्ट करायचे. सो यू हॅव टू पिक अप दॅट 1 बॉल अमंगस्ट ऑल द बॉल्स. दॅट इज युअर सॅम्पल स्पेस. ओके, सो टोटल बॉल्स आर 14. So you have to select 1 balls amongst 14 balls. So in how many way you can select it? 14 C1 way. Okay, so 14. Okay, so what is the therefore probability of occurrence of in event E? आपल्याला event E काय पाहिजे?
की सिलेक्ट केलेला बॉल हा व्हाईट कलरचा पाहिजे. सो व्हॉट इज द डेफिनेशन? फेवरेबल आउटकम्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स. व्हॉट इज युअर फेवरेबल आउटकम्स? तो बॉल व्हाईट यायची फेवरेबल आउटकम काय आहे? 8. ओके, 8 बॉल आहे तर 8 पैकी कोणताही एक बॉल काय येऊ शकतो? व्हाईट येऊ शकतो सिलेक्ट केलेला. ठीक आहे, सो 8 and n of yes 14. ओके, सो बघा इथे काय येतो ऑप्शन. 2 4 जाईल 2 7 जा 14. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ओके, ऑप्शन नंबर रोल नंबर 22, रोल नंबर 20. ऑप्शन सी आणि डी कसा काय येऊ शकतो? ऑप्शन नंबर बी येणार आहे. 4/7 प्रोबॅबिलिटी काय व्हाईट बॉल मिळण्याची? 4/7. ओके, अंडरस्टूड? गर्ल साइड गिव मी रिप्लाय. रासा, स्वाती, मधुरा, पाटील, Yes, ma'am. सायली. Yes, ma'am. Okay, so write down this question with answer. I will give you next question. Moving towards next question. Problems on balls. Number 2. A box contain 10 black, 10 white balls. Okay. The probability of drawing 2 balls of same color. आता क्वेश्चन कसं केलंय बघा. 2 बॉल्स त्यांनी सिलेक्ट करणार आहे, पण ते दोन्ही बॉल तुम्हाला सेम कलरचे पाहिजे, त्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचारलेली. ऑप्शन्स 9/19, 9/38, 10/19, 5/19. चलो, solve this. Share me your answer in the chat box. What will be answer? बघा, what is the event? 2 balls, जे काही तुम्ही 2 balls ड्रॉ करणार आहेत ते तुम्हाला सेम कलरचे पाहिजे. ठीक आहे, सो दॅट मीन्स द सिलेक्शन इज ऑफ सेम कलर. सो either balls are black or white. एकतर ब्लॅक पाहिजे दोन्ही बॉल किंवा व्हाईट पाहिजे. ठीक आहे, so in this way what will be the answer? Option number B, Sally replied. Okay, we will check. Shubham replied 10/19. Option number C. Okay, little bit difference in answers. Answer मध्ये difference येतोय. सिंपल आहे बघा. ही इव्हेंट काय असेल तुमचा? 2 balls
Same color, no? So 2 balls either black. दोन कलरचे टाइपचेच बॉल आहेत. एक तर ब्लॅक आहे आणि व्हाईट कलर आहे. ठीक आहे. सो E is the event that shows us that getting a 2 balls of black color or किंवा तुम्हाला व्हाईट कलरचा तर मिळू शकतो. ठीक आहे. सो सांगा एन ऑफ ई किती असणार आहे? सांगा एन ऑफ ई. ब्लॅक कलर 10 ब्लॅक कलर्स आहेत. 10 मधून तुम्ही 2 सिलेक्ट करणार आहे. सो 10C2 वेनी तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. और आहे ब्लॅक किंवा व्हाईट और आहे. सो ॲडिशन 10C2. ओके. एकतर ब्लॅक येईल किंवा व्हाईट बॉल सिलेक्ट होतील. ठीक आहे. व्हॉट इज एन ऑफ यस? इज एनीबडी कॅन यू टेल मी व्हॉट इज एन ऑफ यस? Yes, total number of balls 20. 20C2. Okay. So 20C2 ची व्हॅल्यू बघायची किती येते? 10C2 ची व्हॅल्यू काढा. किती येते बघा? 10C2 10 factorial divided by 8 factorial into 2 factorial. So twice into 10, 9, 8 factorial divided by 8 factorial into 2. 8 get cancel, 2 get cancel, 90. So here 20C2 ची value 20 factorial divided by 18 factorial into 2 factorial. 20, 19, 18 factorial divided by 18 factorial into 2. 18 get cancelled, 190. So therefore, probability of getting event E. Okay, काय येणार आहे मग सांगा? 90/190. So here 9/90. So here answer is, I will check the answer. Here answer of this question is 27. 9/90 correct option is here. So option number A is correct. Shubham, understood? Hello? Yes, ma'am. You are replied C option, no? चेक करा तुम्ही कसं सॉल्व केलंय. काय मिस्टेक झालेली आहे चेक करा सर्वांनी. डाऊट असेल तर विचारा. Moving on next question. In a box, 8 red, 7 blue, 6 green
balls. One ball picked up randomly. Ball picked up randomly. What is the probability that? What is the probability that ball is neither red nor green? Neither red NEITH, neither red nor green. Options are 2 by 3, 3 by 4, 7 by 19, by 19, 8 by 21, 8 by 21, option number E, 9 by 20. Solve this. Let us firstly read the question carefully. In the box, 8 red, 7 blue, 6 green balls are there. One ball. ओके, तुम्ही किती सिलेक्ट करणार आहे? वन बॉल सिलेक्ट करणार आहे. रॅन्डमली कोणताही तुम्ही त्यातला एक बॉल उचलणार आहात. ओके, सो दॅट बॉल इज सिलेक्टेड बॉल इज नायदर रेड नॉर ग्रीन. त्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. ओके, म्हणजे तुम्ही तो सिलेक्ट केलेला बॉल हा तुम्हाला ग्रीन आणि रेड नको. ठीक आहे, मग ग्रीन रेड सोडलं तर कोणता कलर राहतो सांगा? ग्रीन नकोय आपल्याला आणि कोणता नकोय? रेड नकोय. नायदर ग्रीन नॉर रेड. ठीक आहे, सो हाऊ मेनी बॉल्स आर रिमेनिंग हिअर? हे नको आहेत आपल्याला या कलरचे. मग फेवरेबल आउटकम्स किती असणार आहेत? व्हॉट आर युअर फेवरेबल आउटकम्स? येस, एक बॉल तुम्हाला सिलेक्ट करायचा. ठीक आहे, फेवरेबल आउटकम सांगा काय येणार आहे? What is your favorable outcome? Yes, Shubham. Nakshi. Yes, very good. जर ई हा तुमचा इव्हेंट काय दाखवतोय? बॉल इज नायदर रेड नॉर ग्रीन. म्हणजेच तुमचा जर सिलेक्ट 3च कलरचे बॉल आहेत ना बॅग मध्ये, रेड, ब्ल्यू आणि ग्रीन. मग त्यातला रेड आणि ग्रीन नकोय तुम्हाला. म्हणजे हा बॉल तुम्हाला पाहिजे कोणत्या कलरचा? इन शॉर्ट तुम्हाला काय विचारलंय? किती बॉल ब्ल्यू यायची प्रोबॅबिलिटी विचार. ठीक आहे, सो टेल मी एन ऑफ ई काय असणार आहे? बघा, एन ऑफ ई ब्ल्यू कलरचे बॉल किती आहेत? 7. मग ते ब्ल्यू कलरच्या बॉल मधूनच तुम्ही सिलेक्ट करणार आहे ना. हे 8 आणि 6 रेड आणि ग्रीन बॉल मधून तुम्ही सिलेक्ट नाहीच करणार. ठीक आहे, सो एन ऑफ ई फेवरेबल आउटकम्स किती असणार आहेत? 7C1 म्हणजे 7. ठीक आहे, सांगा टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. टोटल किती बॉल्स आहेत? टोटल बॉल्स आर 21. yes, total balls is equal to 8 plus 7 plus 6 20. ठीक आहे, आता एन ऑफ एस म्हणजे टोटल पॉसिबल आउटकमचा विचार केला जातो इथे. सो टोटल पॉसिबल नंबर ऑफ आउटकम किती असणार आहे? 21 बॉल मधून तुम्ही 1 बॉल सिलेक्ट करणार आहे. सो इन हाऊ मेनी वे यू कॅन सिलेक्ट इट?
21 C1. So here answer here n of s is 21. Okay. So simple. Probability of getting event E, that means probability of getting neither red nor green is 7. That means n of E divided by n of s. N of E is 7 divided by 21. Okay. सो इथे तो ऑप्शन ऍक्च्युली नाहीये कारण का इथे त्यांनी थोडे नंबर चेंज केलेले आहेत. इथे 8 बॉल्स घेतलेले, 7 रेड बॉल घेऊन सॉल्व केलेले आय थिंक एक्झाम्पल मी, आणि इथे 8 ब्ल्यू बॉल घेऊन सॉल्व केलेले. ठीक आहे. सो क्वेश्चन मध्ये असं आहे, नंबर चेंज 7 रेड आहेत आणि 8 ब्ल्यू बॉल्स आहेत. ठीक आहे. सो इथे येणार आपली फेवरेबल आउटकम 8C1. सो हियर फेवरेबल आउटकम 8 डिवाइडेड बाय 21. बॉल्सचे नंबर थोडे चेंज आहेत. 7 रेड आहेत, 8 ब्ल्यू आहेत. ठीक आहे. सो इथे 8/21, that means our answer is option number D. मीनाक्षी, how was your answer is A. ऑप्शन ए कसा काय येतो तुमचा? समजलं का कसं सॉल्व केलं ते? मीनाक्षी, शिवानी, गर्ल साइड give me reply. Saili. Yes, ma'am. Okay, write down there. So tomorrow we will take test on this probability topic. Okay.